हा जो बल्ब जो लागला आहे फ्रंट आणि हा जो रिअल बल्ब लागलेला आहे, तर यांचं जे ब्लिंकिंग आहे त्याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येऊ शकते की याला कॉन्स्टंट DC सप्लाय नाही आहे. तर या ठिकाणी हा एक डायनॅमो आहे जो या ठिकाणी मॅग्नेट फिरवतो. या डायनॅमोमध्ये मॅग्नेट आहे आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग राहतं तेव्हा त्याच्यामध्ये कॉईलमध्ये व्होल्टेज तयार होतं, ज्याला आपण इंडक्शन ऑफ EMF म्हणतो. तर एकदम सरळ साधा सोपा आहे, फॅराडेज लॉ. या डायनॅमोचं काम एखाद्या ट्रान्सड्यूसरसारखं आहे, फक्त हा मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. बघा, हे जोरात फिरत आहे आणि हा लाईट या ठिकाणी लागली. ही आहे नवी सायकल माझी, अगदी सस्टेनेबल. याच्यामध्ये बॅटरीचा उपयोग नाही आहे. 24 इंची. आजकाल अशी सायकल मिळणे दुरापास्त झालेली आहे, कारण नवीन सायकलचा जमाना आलेला आहे. ही मी नितीन सोनीकडून सायकल घेतली आणि हा तो टेक्निशियन ज्यानं मला डायनॅमो या ठिकाणी फिट करून दिला. थँक्यू नितीन.